ची बैठक बोलावल्याचं पाहायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडतीये। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल या बैठकीला उपस्थित आहेत। बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे, कारण अगदी शेजारील राष्ट्र बांगलादेशमध्ये हा सगळा हिंसाचार घडतोय, अराजकता माजलेली आहे। त्यामुळेच सीमेवरनं मोठे लोंढे हे भारतात येऊ शकतात। त्यामुळेच सीमा सुरक्षा वाढवण्यात येऊ शकते, ती आलेली देखील आहे। त्याच संदर्भातली महत्त्वाची बैठक सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पार पडत असल्याचं कळतंय। या बैठकीमध्ये सुरक्षेच्या संदर्भात चर्चा केली जाते। दरम्यान भारताशेजारील कोणकोणते देश सध्या अस्थिर आहेत, अस्वस्थ आहेत, पाहूया। सगळ्यात आधी पाकिस्तान सगळ्यात अस्थिर आहे। आर्थिक परिस्थिती पाकिस्तानची काही चांगली नाही। अफगाणिस्तानात देखील काहीशी तशीच परिस्थिती आहे। नेपाळही राजकीय अस्थिरता नेपाळमध्ये पाहायला मिळते। भूटानमध्येही अस्वस्थता आहे। त्याचप्रमाणे बांगलादेशमध्ये सध्या अराजक माजलंय। श्रीलंकेत काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीत अराजक माजलं होतं। म्यानमारमध्ये देखील अस्थिरता आहे आणि श्रीलंकेत देखील काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीत अराजक माजल्याचं पाहायला मिळालं आणि चीन देखील काहीसा अस्थिर आहे।